एकाच टायमाला राज्यभरात आंदोलन होतं. अरे आमचा धनगर बांधव ते आमदार खासदारापुढे कधी जात नव्हता दादा बोलायला, साहेब आमच्या आरक्षणाचं काय. ढोल वाजवत डफळे वाजवत गेले ना त्याच्या दारापुढं. हे बी ते असं पहिल्यांदाच घडलं ना, आले ना आमच्या मध्ये. आमचे पोरं रस्त्यावर उभे राहायला भेट होते. काल अडवले ना रस्ते. कुठं पोलिसांनी 10 मिनिटं अडवले असते, समजा पोलिसांनी दादागिरी असते. पोलिसांना मी पोलीसच आहे, पोलिसांचे आभारही मानले, पण काल पोलिसांनी आमचं मन थोडंसं दुखवलं. या ठिकाणी दादागिरी केली, ती या जालना जिल्ह्यातच दादागिरी केली. अरे मी पोलिसांची भाषा बोलतो, पोलिसांसाठी बोलणारा महाराष्ट्रातला या देशातला पहिला माणूस असेल दीपक बोराडे, की ज्यानं 7 दिवस तुमच्यासाठी पोट जाळलं, रक्त जाळलं. आम्ही तुम्हाला समजून घेतो, तुम्ही आम्हाला समजून घेत नाही. एखादा नालायक असतं, त्या नालायकाचा बंदोबस्त केला जाईल. बाकी पोलीस डिपार्टमेंट चांगलं आहे दादा. 2-2 तास रस्ते अडवले ना, हिमतीनं अडवले बरं का. याच्या अगोदर अडवणं वेगळं होते. काल हिमतीनं अडवले. हिंमत धनगरामध्ये आली की नाही आली.